जी आपल्या तरुण पिढीला फार उपयोगाची आहे. कारण तरुण पिढी आजकाल जे काही करते आहे त्याच्यामध्ये त्यांची स्वतःची शक्ती जाते आहे आणि चुकून हातून काही घटना घडत आहेत की ज्याचा नंतर आपण उत्तर देऊ शकत नाही आणि नंतर फार त्याचा त्रास होतो. थकवा, काम न होणे, अशक्तपणा, स्मरणशक्ती कमी होणे. म्हणजे हस्तमैथून किती करावं यालाही एक लिमिट आहे आणि मैथून पण किती करावं यालाही एक लिमिट आहे. पण बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की ते कितीही केलं तरी चालतं. तसं नाही आहे. त्याचा परिणाम नक्की शरीरावर होत असतो. स्मरणशक्ती, एकाग्रता, नंतर थकवा, नंतर मसल पॉवर कमी होते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शेवटी वाईटच असतो. अतिरेक आपण करतोय हेच लवकर आपल्याला कळत नसतं, पण अतिरेक झाला आणि अतिरेकाची सवय जडली तर ते धोक्याचं असतं. आणि दुसरं म्हणजे काय, शरीराला जे काही शक्ती मिळालेलं आहे त्या कशाही वापरायत, कधीही वापरायत असं नाही आहे. प्रत्येक गोष्टीला एक लिमिट आहे. तर ही जी कविता आहे हे ऐकल्यानंतर बराचसा फरक पडतो असं माझं म्हणणं आहे. कारण ह्या कवितेमधून आपलं मन बरंचसं बदलत आहे. तर ती कविता अशी आहे. कसलेही पाणी विनाकारण सांडू नको, कसलेही पाणी विनाकारण सांडू नको आणि फुटक्या तोंडाशी भांडू नको. कसलेही पाणी विनाकारण सांडू नको आणि फुटक्या तोंडाशी भांडू नको. टपरीवर आणि टपोरीपणा नकोच नको. टपरीवर आणि टपोरीपणा नकोच नको. कामाचारे बाऊ नको, वाटेल ते खाऊ पिऊ नको. कामाचारे बाऊ नको, वाटेल ते खाऊ पिऊ नको. जाऊ नाही तिथे जाऊ नको, पाहू नाही ते पाहू नको. जाऊ नाही तिथे जाऊ नको, पाहू नाही ते पाहू नको. अरे मागू नको, ज्याचा देऊ पण नको. अरे मागू नको, ज्याचा देऊ पण नको. गंजू नको, कंजूस राहू नको. गंजू नको, कंजू राहू नको. झाले गेले आठवू नको. झाले गेले आठवू नको, भूत भविष्याचा विचारच नको. झाले गेले आठवू नको, भूत भविष्याचा विचारच नको. सतत बसू नको, सतत झोपू नको. मग तुला कोणी कशाला म्हणेल नको. सतत बसू नको, सतत झोपू नको. मग तुला कोणी कशाला म्हणेल नको. थकू नको, रडू नको, रुसू नको आणि फुगूही नको. थकू नको, रडू नको, रुसू नको, फुगूही नको. थकू नको, रडू नको, रुसू नको आणि फुगूही नको. गोवा तर नको, धुरी नको. गोवा तर नको आणि धुरी नको. भुंकूही नको आणि कुंथूही नको. भुंकूही नको आणि कुंथूही नको. खाली खाली मागे मागे उगीच पाहू नको. खाली खाली मागे मागे उगीच पाहू नको. खाली खाली मागे मागे उगीच पाहू नको. झुरू नको आणि डगमगू पण नको. अरे झुरू नको आणि डगमगू पण नको. अपयशाला खचू नको, पुढे जाता राहू नको. अपयशाला खचू नको, पुढे जाता राहू नको. मोहात कुणाच्या अडकू नको, डोके तुझे तडकू नको. मोहात कुणाच्या अडकू नको, डोके तुझे तडकू नको. कसलेही पाणी विनाकारण सांडू नको आणि फुटक्या तोंडाशी भांडू नको. हे कुरुनुरू या डॉक्टर वैभव लुकड यांचा स्वतःचा जो एकपात्री कार्यक्रम आहे त्याच्यामधलं हे गाणं आहे. अतिशय जबरदस्त आणि त्याचा इफेक्ट जबरदस्त होणार आहे. आज 8वी पासून ते कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत जी मुलं असतात त्यांना हस्तमैथून किती करावं आणि किती करू नये याचं भानच राहत नाही आणि त्याच्यामुळं त्यांना जे प्रॉब्लेम्स असतात त्यासाठी ही कविता केलेली आहे. कसलंही पाणी विनाकारण सांडू नको आणि फुटक्या तोंडाशी भांडू नको.